नमस्कार, मी सायली आणि आज आम्ही आलेलो आहोत कोंढव्या गावामध्ये माजी आमदार महादेव बाबर यांच्या ऑफिसमध्ये. कारण आज महादेव बाबर यांचा आज वाढदिवस आहे आणि आज त्यांनी एक सामाजिक उपक्रम राबवलेला आहे त्यांच्या ऑफिसच्या प्रिमासेसमध्ये. माझ्यासोबत आहेत आज त्यांचे चिरंजीव श्री प्रसाद बाबर. यांच्यासोबत आपण थोडा संवाद साधूयात. नमस्ते दादा. दादा, आज साहेबांचा वाढदिवस आहे, तर आज तुम्ही जो सामाजिक उपक्रम राबवला आहे, काय आहे आजचा उपक्रम एक्झॅक्टली? आज शासन आपल्या दारी जो उपक्रम आम्ही गेले 25-30 वर्षापासून महादेव अण्णा बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त राबवतो, तोच कार्यक्रम आम्ही आज आधार कार्ड असू द्या, आभा कार्ड असू द्या, आयुष्यमान भारत कार्ड असू द्या, त्याचप्रमाणे मोतीबिंदू तपासणी व मोफत शस्त्रक्रिया आणि चष्मे वाटप, हे 25 ते 30 वर्षापासून सलग आजपर्यंत आम्ही या सगळ्या गोष्टी करत आलेलो आहे. सर्व पूर्ण मतदारसंघाला माहिती आहे, हडपसर मतदारसंघाला माहिती आहे की 5 फेब्रुवारी रोजी जर सरकारची कुठलीही कामं अडकली असतील, उत्पन्न दाखला असेल, आधार कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, आभा कार्ड असेल, या सगळ्या गोष्टी कुठं होतील तर त्या 5 फेब्रुवारीला महादेव अण्णा बाबर यांचा वाढदिवस असतो, त्या ठिकाणी जाऊन लगेच हे काम मार्गी लागतं. दादा, या उपक्रमासोबत आणखीन एक दुसरा उपक्रम पण तुम्ही राबवता. मतिमंदांची शाळेमध्ये काहीतरी तुमचा उपक्रम असतो, तो एक्झॅक्टली काय आहे? आमचे मित्र आहेत मकरंद विठ्ठल केदारी वानवडीतनं. ते दरवर्षी महादेव अण्णा बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त मतिमंद शाळेमध्ये वानवडीमध्ये अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी दरवर्षी ते त्या ठिकाणी जेवण ठेवत असतात अण्णांच्या प्रेमा खातीर. मला ॲक्च्युली थोडंसं विचारताना पण वाईट वाटत आहे की आत्ता आपला निवडणुकीमध्ये काही मतांनी पराभव झालेला आहे आणि एवढं म्हणजे निवडणूक आपल्या पदरी न पडतासुद्धा परत सामाजिक उपक्रमासाठी तुम्ही नव्या जोमाने काम करत आहेत, तर याचं कारण काय आहे? काय मॅडम की 2014पासून आमच्याकडं कुठलंही सत्तेतलं पद नाही, तरी देखील आम्ही आज 2026पर्यंत लोकांची सेवा करायचं आम्ही काम या ठिकाणी करतो. म्हणजे वेगवेगळे काम असतील. 16 जानेवारीला निकाल लागला साधारणतः 6च्या दरम्यान. दुसऱ्या दिवशी 17 तारखेला मी माझ्या ऑफिसमध्ये होतो 9:30 वाजल्यापासून लोकांसाठी. म्हणजे निवडणुका लढवायच्या, निवडणुका जिंकायच्या म्हणून आम्ही निवडणुका लढलो नाही कधी. आम्हाला फक्त जनतेची कामं करायची होती. आमच्याकडे विजन होतं, आमच्या संपूर्ण पॅनलकडे काही ना काहीतरी पुढं जाऊन विजन होतं की कोंढव्यासाठी काय करता येईल. ट्रॅफिक असेल, अनेक प्रश्न आहेत, त्या काय मी तुम्हाला आत्ता सांगत नाही, कारण की त्याच गोष्टी मी काय सारख्या तुम्हाला बोलू शकत नाही. तर ते विजन घेऊन आम्ही समोर जनते जाणार होतो. आणि येणाऱ्या काळामध्ये हे 4 जे नगरसेवक निवडून आलेत, यांच्याकडनं एकच अपेक्षा आहे की कोंढव्याची सेवा करायचा चान्स या मतदारांनी तुम्हाला दिला आहे, तर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये कोंढव्याची सेवा करा. पूर्ण प्रभाग क्रमांक 19 कसा स्वच्छ, कशी डेव्हलपिंग, कसे ट्रॅफिकमुक्त, कसं हॉस्पिटल, कसे क्रीडांगणं, ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी कशा करता येईल. तुमच्याच माध्यमातून 2 दिवसापूर्वी मी बातमी बघितली की प्रभाग क्रमांक 19मध्ये पाण्याचा 3 दिवस झाले पाणीच आलं नाही, म्हणजे पाण्याचा एक थेंबही नव्हता. मग त्या काळामध्ये मी माझ्या स्वखर्चाने टँकर दिले, महानगरपालिकेचे काही टँकर दिले. म्हणजे असे आम्ही उपक्रम राबवत असतो. ह्या नगरसेवकांना माहिती आहे का नाही माहीत नाही की टँकर मागवायचा कुठनं, तिथनं सुरुवात आहे. तर हळूहळू त्यांना या गोष्टी समजतील, पुढं जाऊन ते एक चांगलं काम करतील अशी अपेक्षा आहे. आणि जर भविष्यात काम नाही झालं तर एक सक्षम विरोधी कसा असतो, विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी 100% विरोध करू. आम्ही वैयक्तिक माणसाचा विरोध न करता आम्ही काम तुम्ही नाही केलं त्या गोष्टीचा आम्ही तुम्हाला विरोध करणार. धन्यवाद दादा. तुम्ही बघितलं आहे की एखादा माणूस जेव्हा निवडणूक लढवतो हा फक्त पदासाठी नाही निवडत. हाडाचा कार्यकर्ता, हाडाचा समाजसेवक जो असतो तो फक्त आणि फक्त जनसेवा करण्यासाठीच उभा राहतो, जनसेवा करण्यासाठीच आपलं आयुष्य व्यतीत करत असतो. आणि याच कामाची अगदी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत प्रसाददादासुद्धा याच कार्यकारिणीच्या मार्गावर चालत आहेत. त्यांना पुणे लोककडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.